संधी मिळते. मला मी सांगतो, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की मी एकदा फक्त सरपंच झालो गावामध्ये 91 साली, अगदी वयाच्या 25-26व्या वर्षी कॉलेज सोडल्यानंतर सरपंच झालो मी साधा. आणि तेव्हापासून कारण जामनेर मोठं शहर होतं, बारा मैदानची होती, एकचदा संधी मला मिळाली. त्या संधीचा मी सोनं केलं, संधीचं सोनंच केलं. लोक म्हणाले नाही आमदार तुम्ही काहीच नव्हतं, वडील शिक्षक, घरी काही नाही, शेतामध्ये मी झोपडीत राहत होतो त्यावेळेला अक्षरशः काहीच नव्हतं. बाबूजी सारखे राजपल्ला केजीवर माझ्या विरोधामध्ये होते, त्यांना तिकीट मिळालं, हत्ती घेऊन आले, हातीवर साखर वाटत होते लोकांना. पण बाबा काय करतात लोक, आकडे आता आपण काय करायचं. प्रमोदजींनी तिकीट सांगितलं, मला सांगितलं तुला तिकीट द्यायचं, म्हटलं माझं तर 5,000 रुपये नाही खिशात, माझे वडील मला 5 रुपये देत नाही, करू काय. वर्गणीकार, भीक माग, निवडून देणार आहे तू. शक्य नाही म्हटलं बाबूजी आहे. कोण बाबूजी? ते अशा ट्रेझर आहेत म्हटलं, ते एनसीपीचे शरद पवार रायडर आहेत. उभा राहा, वर्गणी जमा कर, 2-4 लाख रुपये पडे कर. 5-5.5 लाख रुपये वर्गणी जमा केली, उभा राहिलो, आलो 14,000 मध्ये निवडून आलो मी पहिल्यांदा. 14,000 मध्ये निवडून आलो. पण एकदा संधी मिळाली मग मात्र कुठे मागे उभं पाहिलं. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.